Sorry, is there some? Okay, sorry, I took your name wrong. Very good evening to all. So, welcome to the daily Ho'oponopono practice session. आणि what I will do is I'll share my screen. माझी पीटी दिसतच असेल. जस्ट टू रिवाइज क्विकली, आपण जी चार वाक्य म्हणणार आहोत होपोनोपोनो मधली, आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही आपण मंडे पासून स्टार्ट केलं. मंडेला हेल्थ केली, मग रिलेशन केलं, मग करिअर केलं, आणि आज आता आपण मनी करणार आहोत. ओके, टुडे इज अवर कॉन्झिक्युटिव्ह फोर्थ डे. सो वी विल कंटिन्यू. ही जी चार वाक्य आहेत ती आपण स्वतःला म्हणतो, स्वतःच्या अंतर्मनाला म्हणतो. ओके, सो आजचा टॉपिक आहे मनी. सो आय जस्ट गो क्विकली. सो मनी आहे तर पहिले कुबेर दिसलाच पाहिजे. ही कुबेर देवत आहे. छान पैशाचा एक आणि संपत्तीचं, त्याच्याकडे छान धनाचं मडकं म्हणूया किंवा पोटली म्हणूया आपण. पोटली इज अ करेक्ट वर्ड टू यूज. छानशी पोटली घेऊन बसलाय आणि आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देतोय. आपल्याला आता काय करायचंय? सो आपल्याकडे पेन अँड पेपर आहेच, त्याचे 5 भाग करायचे. ओके, माझा स्क्रीन दिसतच असेल तर पहिल्या भागामध्ये, पहिल्या कॉलममध्ये पैशाच्या बाबत असणारी भीती लिहायची आहे, जी कदाचित असू शकते की पैसे पुरेसे मिळणार नाहीयेत, मिळालेले पैसे टिकणार नाहीयेत, पैशामुळे नातेसंबंध बिघडतील, किंवा कुठचीही भीती, मिळालेला पैसा टिकेल का नाही, मला पगार मिळेल का नाही, माझी पगार वाढेल का नाही, एनी एनी भीती, जो फिअर असेल तो पहिल्या कॉलम मध्ये लिहायचा आहे. सेकंड कॉलम मध्ये पैशाबाबत असणारं एखादं गिल्ट किंवा एखादी अपराधाची भावना, की इतके पैसे कमवलेत पण इतरांना मदत नाही करू शकलो, टॅक्सेस कुठेतरी किंवा इन्व्हेस्टमेंट चुकले आहेत, काही फायनान्शियल डिसिजन चुकलेत, काही लॉस झाले असतील, ऑर एनिथिंग, किंवा आई वडिलांनी खूप त्याग केलाय पण त्याची आपण परतफेड करू नाही शकलोय, किंवा काहीही असू शकतं, किंवा माझ्या आर्थिक यशामुळे मी खूप वेगळा झालोय, की मी खूप रिच झालोय पण माझ्यापासून खरी नाती संबंध तुटलेली आहेत, असंही एक गिल्ट असू शकतं. सो दिस डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. जे काही गिल्ट आणि अपराधाची भावना असतील त्या सेकंड कॉलम मध्ये लिहा. थर्ड कॉलम मध्ये, हे खूप महत्वाचं आहे, की स्वतःच्याच पैशाबाबतच्या लिमिटिंग धारणा. याच्यात पैसे कमावणं खूप कठीण आहे, पैसे जास्त कमवले की माणसं बदलतात, पैसे म्हणजे लोभ, आणि लोभ हा वाईट असतो, किंवा खूप स्ट्रगल करायला लागतं, मी पैसे कुठेही गुंतवले की यार माझे ते बुडतातच, मला हवे तेवढे रिटर्न्सच मिळत नाही, मी पैसे कमवले, मी पैसे इन्व्हेस्ट केले की मला हवं तेवढा प्रॉफिट मिळत नाही, व्हॉट्सो एव्हर. लिमिटिंग धारणा, ज्याच्यामुळे तुम्हीच तुमचं पैसे येणं लांबवताय किंवा ते ब्लॉक करताय. त्याच्यानंतर फोर्थ आहे पैशाबाबतची असणारी तुमची ध्येय. एखादी घर, एखादं गाडी, किंवा समृद्धी प्राप्त करणे, किंवा मटेरियलिस्टिक जर का काही टार्गेट नसेल, तर असं टार्गेट की ज्याच्यातून तुम्हाला मनाने समाधान मिळेल, समाजासाठी योगदान करायचं असू शकतं, किंवा बाबा एखादं धन आहे ऑलरेडी पण आध्यात्मिकता होत नाही, त्याचा बॅलन्स करायचा आहे, किंवा फॅमिलीच्या, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी एक खूप मोठी सेव्हिंग करायची आहे, किंवा एखादं कारण तुम्हाला दान करायचंय पण ते मनातून आपण, आपल्या हातून पैसा सुटत नाहीये, असंही असू शकतं. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये जे काही शंका असेल, जी काही भीती असेल, की मी केपेबल आहे का नाही, योग्य मेंटॉर मिळतोय का नाही, मी हे करू शकेन की नाही, किंवा मला घरच्यांचा सपोर्ट असेल का नाही, असे काहीही शंका असतील तर त्या भीती आणि शंका लिहायच्या आहेत. सो आय रिवाइज अगेन, 5 कॉलम आहेत. हॅलो एव्हरीवन, जे कोणी लेट झालेत त्यांना जस्ट रिवाइज करतो. 5 कॉलम आहेत. फर्स्ट कॉलमला पहिली भीती, बाबा रे पैसे मिळतील का नाही, फॉर एक्झाम्पल. सेकंड कॉलमला आपली गिल्ट. थर्ड कॉलमला लिमिटिंग धारणा, पैसे झाडाला लागतात का, अंथरूण बघूनच पाय पसरावं, पण आपण अंथरूण 10 पट करण्याचा कधीच मनातून विचार करत नाही. ओके, पैशाबाबत असणारी तुमची ध्येय आणि तुमच्या शंका, ते ध्येय अचीव करण्यासाठी स्वतःची पात्रता नाहीये किंवा व्हॉट एव्हर. सो या 5 कॉलम मध्ये आपापले स्वतःचे पर्सनल पॉइंट्स लिहा. जर कागदावर लिहू शकत नसाल तर निदान डोळ्यासमोर तरी आणा ऍक्च्युअल मेडिटेशन करताना. ओके, तरच ते इमोशनला फुल कनेक्ट करा जेव्हा तुम्ही ते लिहिताय. मी लिहायला का सांगतो, जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते आपल्या कॉन्शियस माइंड मधून सबकॉन्शियस माइंड मध्ये हळूहळू इम्प्रिंट होतं, म्हणून मी लिहिण्यावर नेहमी
एम्फोसाइज करतो. सो प्लीज राईट डाऊन. दॅट्स इट. सो लेट्स हॅव 4-5 मिनिट्स. 9:53 झालेत. 9:58ला आपण आपलं मेडिटेशन स्टार्ट करूया. जस्ट टाईप इन चॅट बॉक्स थम्स अप. स्टार्ट रायटिंग प्लीज. कोणाला काही डाऊट आहे, काही शंका आहे? आय थिंक हे मोस्टली सगळ्यांचं रिपीटच असेल, बट स्टील काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, आय डू कन्सिडर की डाऊट नाहीये. ओके. Nachiket, you are on mute, huh? If you are saying something. येस प्रवीण, थँक्स. येस. ओके, लास्ट 1 minute टू गो.
आय थिंक वी शुड बी डन. झालं का लिहून सगळ्यांचं? जस्ट चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा कॅमेरावर कोण नेमकं नाहीये तो थम्सअप तरी द्या रिॲक्शन मध्ये, तुम्हाला समजेल. ओके, क्लिअर. ओके, परफेक्ट. ऑल राईट, क्लिअर. सो मी स्टॉप शेअरिंग करतो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, शांत जागी बसा. पुढची 15 ते 20 मिनिटं आपण एक मेडिटेशन करणार आहोत. ॲज पर डेली प्रॅक्टिस पाण्याचा ग्लास घेतला असेल असं मी इमॅजिन करून वी आर स्टार्टिंग फॉर द मेडिटेशन. लेट मी स्टार्ट द म्युझिक. कोणीतरी एकाने प्लीज थम्सअप सो दॅट आय कॅन फीडबॅक. ऑल राईट. तो सरळ बसा, डोळे बंद, चेहऱ्यावर हसू, पाठीचा कणा सरळ, कारण तो एक अँटेना आहे युनिव्हर्सला कनेक्ट होण्याचा. सो टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. या क्षणी मनात जे काही विचार येत आहेत, तुमचा दिवस कसा गेलाय, रात्री झोपण्यापूर्वीची काय कामं करायची आहेत, त्या सगळ्या विचारांना सांगा. एक 10 मिनिटं मला दे, सगळ्या विचारांना अटेंड करतो अँड आय विल कम बॅक टू यू. जरा वेळ थांबा, स्वतःच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा आणि मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सतत चिंतांचा विचार करतो आणि उगाचच आपण आपल्या शरीरात, मनात नकारात्मकता प्रोग्राम करून ठेवतो. त्याच्यामुळे आपली वॉटर लेवल बॉडीतली आणि मेंदूतली दूषित होते. त्यामुळे आपल्या मनातील जी जळमट आहे ती साफ करणं आपलं पहिलं प्राईम कर्तव्य आहे. आता माझ्या मागे रिपीट करा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट याला कुठेतरी मीच स्वतः आकर्षित केलंय हे मी स्वीकारतो. यासाठी मी कोणालाही दुसऱ्या व्यक्तीला दोष देणार नाही किंवा वस्तूला दोष देणार नाही. याला संपूर्णपणे मी मीच कारणीभूत आहे. आज या नकारात्मकतेचा मी संपूर्णपणे ताबा घेतोय आणि या नकारात्मकतेला, या टॉक्सिक विचारांना बंधनातून संपूर्णपणे मुक्त करतोय. आज आपण संपत्ती, मनी, पैसा ह्या विषयावर ध्यान करणार आहोत. पण संपत्ती म्हणजे काय? केवळ नोटा किंवा वस्तू असं नाहीये, किंवा सोनं चांदी म्हणजे संपत्ती नाहीये. ती एक ऊर्जा आहे, इन्फानाइट ऊर्जा आहे ती. तो एक प्रवाह आहे जो आपल्या जीवनात समृद्धी, स्थैर्य किंवा सेवा करायची तुम्हाला क्षमता देतो. आज आपण एका धबधब्यावर जाणार आहोत. त्या धबधब्याच्या साक्षीने आपण आपल्या स्वतःचा समृद्धीचा आत्मसंवाद करणार आहोत. असं इमॅजिन करा, तुम्ही एका छोट्याशा जंगलात प्रवेश करताय आणि त्या जंगलात प्रवेश करताच अगदी प्रवेशद्वारासमोर तुम्हाला एक तेजस्वी प्रकाश झोत दिसतोय. तो कवडसा कसा असायचा? आपण लहानपणी आरशामधून खेळायचो
तसा सडनली एक पॉवरफुल प्रकाश जो दिसतोय तुम्हाला, असा विचार करा. तुम्ही विचार करताय की हा प्रकाश जो नक्की येतोय तरी कुठून? तो शोधायला म्हणून पटापट तुम्ही सरसावत 10 पावलं पुढे जाता. चालता चालता तुमच्या लक्षात येतं की तुम्ही अजून खूप पुढे चालत आलेला आहात. चालताना एक छानशी पाऊलवाट लागते आणि तुम्ही त्या प्रकाशाकडे अजूनच ओढले जाता. तुम्ही जसे जसे पुढे जाताय तसा तसा तो प्रकाश अजून तेजस्वी होतोय आणि तुम्हाला एक मनात प्रश्नचिन्ह येतंय, अरे हा प्रकाश नक्की मला कुठे घेऊन जातोय? खुदकन हसताय स्वतःशी, पण पुढे चालत राहताय. चालता चालता वाटेत काटेरी झुडपं लागतायत, थोडेसे दगड लागतायत, मध्येच दाट धुकं आहे आणि काहीतरी दिशाभूल करणारे वेगवेगळे आवाज पण येत आहेत. तुम्हाला समजत नाहीये हे काय होतंय, पण त्या आवाजाकडे तुम्ही आणि त्या प्रकाशाकडे अट्रॅक्ट होताय. असो, आता तुम्हाला माहितीये का, ती वाटेत येणारी काटेरी झुडपं म्हणजे मगाशी पहिल्या कॉलम मध्ये जी आपण पैशाबद्दल भीती लिहिली होती ना, ती भीती होती. तुम्ही लिहिलेल्या सगळ्या पैशाबाबतच्या असणाऱ्या भीतीना तुमच्या डोळ्यासमोर आणा. पुरेसे पैसे मिळणार नाहीत, धन मिळाल्यावर ते टिकवता येणार नाही, पैशामुळे नातेसंबंध बिघडतील, पैशामुळे आध्यात्मिकता कमी होईल, नोकरी किंवा व्यवसायात अपयश येईल, कर्ज फेडता येणार नाही, मी नेहमीच इतरांपेक्षा कमी कमवेन का? अशा एक ना अनेक विविध प्रकारच्या भीती आपल्या मनात घर करून असतात. असं असलं तरी या सगळ्या प्रकारच्या भीतींचा आणि त्याच्यामुळे आलेल्या निगेटिव्हिटीचा मी स्वतः आत्ता स्वीकार करतोय असं म्हणा. स्वतःच्या मनाला सांगा की हो, मी आज स्वीकारतोय, मला भीती वाटते. या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी स्वतःचं नाव घेऊन घ्या आणि म्हणा की हो, मी ही जबाबदारी घेतो. या निगेटिव्हिटीच्या मी संपूर्णपणे मुक्त करतोय स्वतःला. हा जो काही टिपिकल भीतीचा पॅटर्न आहे, हा मी माझ्या शरीराबाहेर टाकतोय. यामुळे होणाऱ्या त्रासाला किंवा टेन्शनला, प्रेशरला आपण आता बाहेर टाकूया. अँड रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता त्या पाऊल वाटे करून त्या तेजस्वी प्रकाशाकडे चालत जाताना वाटेत जे दगड टोचले पायाला किंवा जो काही डिस्कम्फर्ट आला त्याच्यामुळे, म्हणजेच तुमच्या सेकंड कॉलम मध्ये लिहिलेली पैशाची गिल्ट, एक अपराधाची भावना, ज्या काही लिहिल्या असतील त्या तुमच्या डोळ्यासमोर आणा. आज आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, त्या गिल्टशी.
मी इतके पैसे कमवले, मी इतरांना मदत केली, पण मला कधीच कोणी मदत नाही केली. कष्टाने मिळवलेले धन मी योग्य ठिकाणी वापरत नाहीये. टॅक्स, इन्व्हेस्टमेंट, आर्थिक गुंतवणूक किंवा काही आर्थिक निर्णय माझ्याकडून चुकले. माझ्या आई वडिलांनी खूप त्याग केला, पण मी त्यांना पुरेसं परतफेड करू शकलो नाही. माझ्या खर्चामुळे माझा जोडीदार, माझी मुलं यांना अडचण झाली. माझ्या फायनान्शियल डिसिजन्समुळे घरामध्ये टेन्शन झाली. माझ्या यशामध्ये इतरांचाही वाटा असून तो मी मान्य नाही करत आहे. माझ्या डोक्यात पैशाबद्दल अशाच अपराधीपणाच्या भावना असतात. आय फील रिअली गिल्टी फॉर माय रॉंग डिसिजन्स. असं असलं तरी या सगळ्या अपराधीपणाच्या भावना आणि त्याच्यामुळे आलेली निगेटिव्हिटी याचा मी संपूर्णपणे स्वीकार करतोय. या संपूर्णपणे परिस्थितीची जबाबदारी घेतोय आणि स्वतःचं नाव घेऊन म्हणा की या निगेटिव्ह, या अपराधीपणाच्या परिस्थितीतून मी स्वतःला मुक्त करतोय. जे काही मला दुःख होतोय, जे काही त्रास होतोय, याच्यातून संपूर्णपणे मुक्त होण्यासाठी जस्ट रिपीट आफ्टर मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता त्या पाऊलवाटेवरून आपण हळूहळू पुढे जात आहोत आणि आपल्याला आपली दिशाभूल करणारे काही विचित्र आवाज ऐकू येत आहेत, ज्याने आपण थोडेसे घाबरलोय, दबकलोय. मनात असा विचार येतोय की इथून परत फिरायचं का, अशी मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. पण तुम्हाला माहितीये, हे दिशाभूल करणारे आवाज दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या मनात असलेली लिमिटिंग धारणा आहे, जी तुम्ही एक्सेल मध्ये 3ऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली आहे. तुमच्या मनात खूप आधीपासून घर करून ठेवलेल्या त्या लिमिटिंग धारणा, ते पैशाचे लिमिटिंग बिलीफ स्वतःच्या डोळ्यासमोर आणा. जसं की पैसा कमावणं खूप कठीण आहे. खूप मेहनत केल्याशिवाय पैसे मिळतच नाही. जास्त पैसे कमवले की माणूस बदलतो. पैसे म्हणजे लोभ, आणि लोभ वाईट आहे. पैसे कमवण्यासाठी नेहमी खूप संघर्ष करावा लागतो. माझ्या कुटुंबात कोणीही श्रीमंत नाही, म्हणून मीही होऊ शकत नाही. समृद्धी म्हणजे अहंकार. मी कुठे पैसे बुडवले की ते बुडतातच, गुंतवले की बुडतातच. काटकसर करून पैसे सेव्ह करता येतात. अशा काही प्रकारच्या ज्या पुरोगामी धारणा आहेत, ज्या मनात घर करून बसल्या आहेत, त्या सगळ्या धारणांचा, त्या सगळ्या निगेटिव्हिटीचा स्वीकार करा. सगळ्या परिस्थितीची जबाबदारी मनापासून घ्या.
ती एक्सेप्ट करा की हो, हे माझे लिमिटिंग थॉट्स आहेत. आणि या पुरोगामी विचारांच्या धारणातून मुक्त होण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता हे अडथळे पार करत 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 आपण आपल्या ध्येयाच्या म्हणजेच त्या तेजस्वी धबधब्याच्या अगदी जवळ जात आहोत. हे ध्येय म्हणजे आपण चौथ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या गोष्टी, अशा गोष्टी जी तुमची स्वप्न आहेत, तुमच्या ध्येयांना, तुमच्या स्वप्नांना डोळ्यासमोर आणा. ते घर, ती गाडी, ती ड्रीम कार, हे जे काही ध्येय आहे ते डोळ्यासमोर आणा. आता आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी होपोनोपोनो प्रेयर रिपीट करूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता असं वाटतंय की त्या तेजस्वी प्रकाश झोताजवळ आपण पोहोचणारच आहोत. आपलं ध्येय अगदी पूर्ण होणार आहे आणि अचानक तो प्रकाश कमी कमी होऊ लागलाय. तो प्रकाश जो लख्ख होता तो धुसर होऊ लागलाय. अचानक खूप दाट धुकं पडलंय. तुम्हाला समोरचं काहीच दिसत नाहीये. तो प्रकाश नाहीसा होतोय का अशी मनात एक भीती जडलीये. पण तुम्हाला माहितीये हे पडलेलं धुकं म्हणजेच आपण 5व्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमच्या मनातली शंका, भीती किंवा स्वतःचा रेझिस्टन्स आणि विरोध. त्या शंकेला किंवा भीतीला, तुमच्या नकारात्मकतेला डोळ्यासमोर आणा. आता या सगळ्या नकारात्मकतेला, या शंकेला, विरोधाला आणि भीतीला समूळ नष्ट करण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण अगदी शेवटच्या वळणावर पोहोचलोय. सगळं धुकं नाहीसं झालेलं आहे, दूर झालेलं आहे. तो तेजस्वी प्रकाश एकदम प्रखर झालाय. त्या पाण्याच्या प्रवाहाचा खळखळ असा आवाज देखील येत आहे. आणि आता वळणावरची शेवटची फक्त 5 पावलं. 1, 2, 3, 4, 5. आणि समोर बघतो तर काय, एक विशाल भव्य तेजस्वी धबधबा, पारदर्शक पाणी, त्यात सोन्याचा झगझगाट आणि त्याच्या आवाजात एक मंत्र सदृश लय आहे. खूप हार्मोनियस मेलोडियस वेगळंच म्युझिक आहे जे ऐकू येतंय. त्या धबधब्याच्या आजूबाजूला हिरे माणकांनी, पैशांनी, सोन्यानी, चांदीनी भरलेले मोठे मोठे रांजण आहेत. खूप प्राचीन वृक्ष आहेत ज्याला अक्षरशः पैसे, सोनं, चांदी लागलंय. आता हळूहळू तुम्ही त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये प्रवेश करत आहात. त्या धबधब्यातील प्रत्येक थेंब म्हणजे एक संधी, एक कृपा, एक आशीर्वाद, एक आर्थिक शक्यता. त्या धबधब्याचं पाणी तुमच्यावर पडतंय. तुम्ही त्या तेजस्वी सोन्याच्या धनाच्या पाण्याने न्हाऊन निघताय. ते पाणी तुमचं आर्थिक कर्म शुद्ध करतंय. तुम्ही त्या धनाच्या धबधब्याशी जोडले गेलेले आहात. आणि अचानक त्या धबधब्याच्या मधातून एक तेजस्वी रूप प्रकट होत आहे. ते म्हणजे कुबेर देवतेचं. मगाशी पाहिलेल्या कुबेर देवतेचा फोटो तो डोळ्यासमोर आणा. हो, तोच कुबेर. इतकं तेजस्वी, इतकं हसर स्वरूप आहे ना त्या कुबेराचं, काय सांगू. त्याच्या हातात सोन्याच्या नाण्यांचा कलश आहे. त्याच्या नजरेत एक करुणा आहे. तो तुम्हाला म्हणतोय की तू योग्य आहेस, तू समृद्धी प्राप्त होण्यास प्राप्त आहेस, तू प्राप्त करू शकतोस, तू पात्र आहेस. आणि असं म्हणत म्हणत तो त्याच्या हातातील आशीर्वाद रूपी धनाचा कलश तुमच्या हातात देतोय आणि तुम्हाला आशीर्वाद देतोय. यशस्वी भव, सुखी भव, तथास्तु. आता तुम्ही तो तुम्हाला मिळालेला कलश तुमच्या छातीपाशी नेताय आणि बघता बघता तो आशीर्वाद रूपी सोन्याचा कलश तुमच्या हृदयात सामावून जातोय. तुमच्या शरीरात तो तेजस्वी प्रकाश संपूर्णपणे पसरलाय. तुमच्या शरीरात एक अनोखी, शक्तिशाली, समृद्धीची ऊर्जा निर्माण झाली आहे. फील करा ती असामान्य ऊर्जा, ती इन्फायनाइट ऊर्जा. जस्ट फील इट.
आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, and I'm very, 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 very powerful. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालेली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? एक छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलेला आहे. तुम्ही आत्मविश्वासाने एकच वाक्य सारखं बोलत आहात तुमच्या स्वतःशी. आता मी समृद्ध आहे, आता मी समृद्ध आहे, आता मी समृद्ध आहे. पुढचं 1 मिनिट मी तुमच्याशी आता काही संवाद साधणार नाहीये. तुम्ही फक्त हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास, ही ऊर्जा अनुभवा. ऑल राईट. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा, जोरात रब करा, एनर्जी जनरेट करा. तुमच्या स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना लावा, मस्तकाला लावा, कपाळाला लावा, गालावरून हात फिरवा आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. ऑल राईट. जस्ट फील इट, रिलॅक्स युअर माइंड अँड बॉडी. शेजारी सुपर चार्ज झालेलं पाणी जे आहे ते थोडंसं पाणी प्या. Okay, great. That comes to the daily end of the daily meditation. Okay. Okay. एक अनाउन्समेंट होती. उद्या एक स्पेशल मेडिटेशन आहे. सो डोंट मिस टुमोरोज मेडिटेशन क्लास. काहीतरी इंटरेस्टिंग आहे फॉर शुअर. देर इज अ सरप्राईज फॉर यू. ओके. So anybody else want to say anything? Otherwise we call for the meeting. I mean session. Okay. Thank you everyone. Thanks for joining. So I wish you a good night and sweet dreams. Yes. So see you tomorrow at 9:45. Thank you everyone. Bye bye. See you.